मला एका गोष्टीचं थोडं वैषम्य वाटतं की अरे मेहनत तुम्ही केली ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? का नाही जाब विचारत? हिम्मत होते कशी? होते कशी? आदेश काय देऊ? निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे. मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात. विचारा जाब त्यांना. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, हे आता जे गेलेत त्याला कैलास साक्षीदार आहे. माझं भाषण झाल्यानंतर तुडुंब सभा होती. माझं भाषण झालेलं एक शेतकरी आला, मळके कपडे, शेतकऱ्याचे कपडे तसेच असतात, आणि एक बटवा घेऊन आला. मला म्हणाला की उद्धवजी, तुमच्या हस्ते ही मला मदत आपल्या उमेदवाराला द्यायची आहे. किती असेल हो त्याच्यामध्ये पैसे? काय शेतकऱ्याची कमाई किती असेल? किती पैसे असतील त्याच्यामध्ये? मी नाही बघितले, पण एवढूसा बटवा होता, पण तो प्रेमाने द्यायला आला होता, आणि त्या प्रेमाच्या एका रुपयाने ती निवडणूक आपण जिंकलो होतो. समोरून पैशाचा महापूर होता, धबधबे कोसळत होते. 50 कोटी काय, 100 कोटी काय? का तर शिवसेनेला हरवायचं. त्याच्यासाठी हा हरामाचा पैसा हे आपल्या समोर ओतत असताना शेतकऱ्यांसारखी सारी गरीब माणसं त्याच्या कष्टाचा पैसा देऊन आपले खासदार त्यांनी जिंकून आणले होते. कुठे फेडाली पाप? कुठे फेडाल? आणि तेच उमेदवार बोलले होते की खंडोजी खोपडे नाव घेतलं तर तुम्ही काय म्हणता? सूर्याजी पिसाळ नाव म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणता? मग 400 वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही. यांना किती वर्ष लागतील यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला? हे ज्यांनी विचारलं त्यालाच विचारा आता, तू काय म्हणतोय? तुम्ही महाराष्ट्राचा विश्वासघात करता. अरे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राने तो त्यांचा अश्वमेध अडवला होता. हा पराक्रम महाराष्ट्राने केलेला आहे. त्याही वेळेला काँग्रेस सोबत होतीच ना. काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा तुम्हाला हव्या होत्याच ना. आज एकदम तुम्हाला वाटायला लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल.